मुंबईचा वडापाव तर तुम्ही खूप खाल्ला असेलच, पण आता खवय्यांनो जीभ आवरा, कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालायला येतोय गरमागरम आणि चविष्ट मत्स्य पाव. काय आहे नितेश राणेंची ही भन्नाट संकल्पना, पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईकरांच्या धावपळीच्या आयुष्यात आता सी फूडची एक नवीन क्रांती होणार आहे. राज्यातील कोळी बांधवांच्या मासळीला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि शहरी खवय्यांना पौष्टिक खाद्यपदार्थ देण्यासाठी मत्स्य पाव ही संकल्पना आणलेली आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कल्पनेतून ही अनोखी मत्स्य पाव मोबाईल फूड व्हॅन योजना आता आकारास येत आहे. याचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. या योजनेअंतर्गत शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर विशेष डिझाईन केलेल्या मोबाईल फूड व्हॅन धावणार आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून फिश पाव, मत्स्य वडापाव यांसारखे एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ लोकांना अगदी वाजवी दरात मिळतील. सुमारे 12.5 लाख रुपयांच्या या एका फूड व्हॅन प्रकल्पामुळे राज्यातील बेरोजगार तरुण, महिला बचत गट आणि मत्स्य उत्पादक संस्थांना थेट हक्काचा रोजगार मिळणार आहे. फक्त खवय्येच नव्हे तर मासळी बाजारात राबणाऱ्या कोळी भगिनींच्या सुरक्षिततेसाठीही मंत्री नितेश राणेंनी मोठा निर्णय घेतलाय. 500 महिला कर्मचाऱ्यांना मोफत हँड ग्लोव्ज आणि गमबूट दिले जाणार आहेत. तसंच अंबरग्रीसची तस्करी रोखण्यासाठी वन विभाग आणि कोस्ट गार्ड सोबत मिळून कडक ऍक्शन प्लॅन तयार केला जातोय. वडापावच्या नगरीत मत्स्य पाव आणण्याची ही कल्पना केवळ खवय्यांचेच लाड पुरवणारी नाही, तर किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला बळ देणारी आहे. आधुनिक फूड व्हॅनच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराची एक उत्तम आणि सन्मानाची संधी उपलब्ध होईल. थोडक्यात सांगायचं तर मत्स्य पाव ही योजना मुंबईच्या स्ट्रीट फूड संस्कृतीला एक नवी आणि चविष्ट दिशा देईल. तेव्हा मंडळी, आता फिश फ्राय आणि कोळंबी विसरा, कारण लवकरच तुमच्या गल्लीत येते मत्स्य पावची गाडी. रोजगार आणि चवीचा हा नवा मेळ नक्कीच हिट ठरणार आहे, यात शंका नाहीये. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.